त्याचबरोबर त्यांच्या विचारांमध्ये सुद्धा गोंधळ निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. बोलणे विस्कळीत होते अशा व्यक्तींचं, चुकीचे उत्तर देतात किंवा चुकीच्या पद्धतीने एक्सप्रेस होतात. या सगळ्या गोष्टी डिलिरियम बाधित रुग्णांमध्ये आपल्याला दिसून येत असतात. तसेच त्यांची जी झोपेची पद्धत आहे त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल दिसून येऊ शकतात. जसं की रात्रभर जागरण करणे किंवा दिवसभर झोपणे. कधी कधी रुग्ण जो असतो तो रात्रभर जागे असतो, त्याला रात्री कधीच झोप येत नाही आणि तो दिवसभर झोपलेल्या अवस्थेत असतो. यासारखे लक्षणं आपल्याला दिसून येऊ शकतात. महत्वाची गोष्ट म्हणजे रुग्णांमध्ये हॅल्युसिनेशन्स होणे म्हणजेच भास होणे सुद्धा आपल्याला यामध्ये दिसून येत असतात. जसं की नसलेल्या व्यक्तींविषयी बोलणे किंवा नसलेल्या व्यक्ती दिसणे, ज्या व्यक्तींचं अस्तित्व नाहीये किंवा जे व्यक्ती आता अस्तित्वात नाहीच आहे अशा व्यक्ती त्यांना दिसणे किंवा अशा व्यक्तींसोबत ते बोलणे, या या पद्धतीची पण लक्षणं याच्यामध्ये डिलिरियम मध्ये प्रामुख्याने दिसून येऊ शकतात. जर आपण डिलिरियमच्या प्रकारांबद्दल विचार केला तर याच्यामध्ये प्रमुख 3 प्रकार आहेत. जसं की पहिला आहे हायपर ऍक्टिव्ह डिलिरियम. आता हायपर ऍक्टिव्ह डिलिरियम काय असतो की याच्यामध्ये रुग्ण जो असतो तो खूप अस्वस्थ असतो, चिडचिडा झालेला असतो, ओरडणारा असतो, वारंवार उठतो, वारंवार त्या गोष्टी करायला लागतो. कधी कधी यांच्यामध्ये खूप हिंसक वर्तन सुद्धा दिसून येत असतं. यालाच म्हणतो आपण हायपर ऍक्टिव्ह डिलिरियम. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे हायपो ऍक्टिव्ह डिलिरियम. हायपो ऍक्टिव्ह डिलिरियम काय असतो? हायपर ऍक्टिव्ह डिलिरियमच्या अगदी उलट यांच्यामध्ये लक्षणं दिसतात. जसं की हायपर ऍक्टिव्ह मध्ये रुग्ण खूप चिडचिडा असतो, ओरडणारा असतो, खूप जास्त अग्रेसिव्ह असतो. पण हायपो ऍक्टिव्ह डिलिरियम मध्ये रुग्ण हा खूप जास्त शांत असतो, कमी बोलणारा असतो, झोपाळू खूप जास्त दिसतो, खूप जास्त त्याला झोप येत असते. हा प्रकार अनेकदा ओळखला जात नाही. आपल्याला असं वाटतं की रुग्णांमध्ये अशक्तपणा असेल किंवा इतर काही मेडिकल सिच्युएशन्स असतील त्याच्यामुळे असं होत असेल, पण असं नाहीये. डिलिरियमचा जो सेकंड प्रकार आहे हायपो ऍक्टिव्ह डिलिरियम, त्याच्यामध्ये हे सगळे लक्षणं आपल्याला दिसून येत असतात. तिसरा जो प्रकार आहे डिलिरियमचा तो म्हणजे मिक्स डिलिरियम. मिक्स डिलिरियम मध्ये काय आहे की वरील जे दोन्ही प्रकार आहेत म्हणजे हायपर ऍक्टिव्ह डिलिरियम आणि हायपो ऍक्टिव्ह डिलिरियम, या दोन्ही प्रकारातले लक्षणं मिक्स डिलिरियम मध्ये आपल्याला दिसून येत असतात.